मी आज तुम्हाला तुरीची भाजी कशी करायची ते दाखवत आहे. आमच्या इकडे त्याला तुरीच्या घुगऱ्या सुद्धा म्हणतात. तर चला सुरुवात करूया. अशा प्रकारे आपल्याला तुरीची आमटी तयार करायची आहे. तर सर्वप्रथम आपल्याला खोबरं, हरभरा डाळ, शेंगदाणे, तीळ आणि धने हे सर्व तव्यावर भाजून घ्यायचं आहे. आणि मी असा कांदा गॅसवर भाजून घेतला आहे. तर चला आपण खोबरं भाजून घ्या. खोबरं भाजल्याच्यानंतर आपल्याला जे राहिलेले पदार्थ पण सर्व भाजून घ्यायचे अशा प्रकारे. आणि तुम्ही ह्या तुरी तुम्हाला रात्रभर पाण्यात भिजू घालायच्या आहे. त्यानंतर कुकरमध्ये 3-4 शिट्ट्या काढून अशा प्रकारे शिजून घ्यायचे आहेत. मी अशा प्रकारे कुकरमध्ये 3-4 शिट्ट्या काढून शिजून घेतले आहे. त्यानंतर हे आपलं वाटण आहे. त्यामध्ये लसूण, अद्रक, मीठ टाकून आपल्याला त्याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर एका कढईमध्ये तेल तापवून त्यामध्ये थोडे जिरे टाकायचे आहे. नंतर आपण जे वाटण केलं आहे ते आपल्याला तेलात चांगलं परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत. अशा प्रकारे आपल्याला तेलात सर्व वाटण चांगलं परतल्याच्यानंतर त्यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे आहे. आपल्याला आधी थोडी हळद, नंतर लाल तिखट, घरगुती तुमच्याकडे जो मसाला असेल तो तुम्ही यामध्ये टाकू शकता किंवा कांदा लसूण मसाला टाकला तरी चालेल. माझ्याकडे जो घरगुती मसाला होता मी तो टाकला आहे. आणि अशा प्रकारे व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण ह्या शिजवलेल्या घुगऱ्या त्यामध्ये टाकून त्या चांगल्या प्रकारे मिक्स करायच्या आहेत. आणि ह्या घुगऱ्या मिक्स झाल्याच्यानंतर आपल्याला झाकण ठेवून 5-10 मिनटं वाफवून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपण गरम पाणी करून त्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे. गरम पाणी यासाठी टाकायचं आहे त्यामुळे भाजीची चव बदलत नाही. आणि झाकण ठेवून आपल्याला 10 मिनटे शिजवून घ्यायचं आहे. हे शिजवल्याच्या नंतर बघा तुरीची आमटी इतकी छान दिसत आहे आणि त्याचा रंगही खूप सुरेख आला आहे. आणि खायला गरम गरम भाकरीसोबत चपातीसोबत छान लागते. तुम्ही पण नक्की ट्राय करा. धन्यवाद.